जय शिवराय। दरवर्षी आम्ही हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो आणि या हनुमान जयंतीची तयारी आम्ही 2 दिवस आधीपासूनच करत असतो आणि या तयारीसाठी आमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण काम करत असतात। काय करते कल्या का कुणी लोक कल्या काय नको द्या उद्याला कळस आणि कळसावर भगवा लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मंडपाचंही काम शेवटच्या टप्प्यात आहे। यामध्ये मदत करत आहेत प्रथमेश, प्रियांश, घरात काम न करणारी मुलेही आपसुकच हातात झाडू घेऊन कचरा काढताना दिसतात। हा आमच्या घरातील नवीन सदस्य हर्षित। हाही 1-2 वर्षानंतर ही कामं करताना दिसेल। तुम्ही बघू शकता वाशीवरून झाडू काढायला बोलवलं आम्ही। वाशीवरून आम्ही झाडूवाल्या माणसाला बोलवलो। केलोने वर्षी माणूस बोलवला झाडू काढायला। लाजतोय केलोण्याचा माणूस। झाडू काढून दाखव। गावात आणलंय झाडू मारायला। आणि अजून एक गोष्ट, हा सगळ्यांच्या पायाला मारतोय। अरे माई वरती तर बघ। मंडप बांधणे आणि स्वच्छतेचं काम पूर्ण झालेलं आहे। आता शेवटचं काम म्हणजेच रांगोळी काढणे। समृद्धी आणि कार्तिकीने रांगोळी काढण्यास सुरुवात केली आहे। आमची निधी सुद्धा आता जलद गतीने हे काम पूर्ण करत आहे। या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात। सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे। त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो। हनुमानाला तेल, शेंदूर, रुईची फुले, पाने अर्पण करण्याची परंपरा आहे। शक्ती आणि भक्ती प्रभू रामाप्रती असलेल्या हनुमानाच्या अढळ भक्तीमुळे त्याची पूजा केली जाते।
घरातील सर्वांनी लहान मोठ्यांनी मारुती रायाचं दर्शन घेतलं आणि प्रसादही घेतला. त्यानंतर लगबग चालू झाली ती महाप्रसादाची. भगवान श्रीरामांनी हनुमानाला कलियुगात पृथ्वीवर राहून भक्तांचे रक्षण करण्याचे वरदान दिले आहे. त्यामुळे चारो जुग परताप तुम्हारा, हाई प्रसिद्ध जगत उजियारा असे म्हटले जाते. हनुमान हे बल, बुद्धी, विद्या आणि ज्ञानाचे भांडार आहे. आजच्या ताणतणावाच्या काळात, इन्स्टंट युगात माणसाला संयम आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता हनुमानाच्या उपासनेतून मिळते. या इकडे खाली या, खाली या. या दिवशी हनुमानजींची मूर्ती किंवा फोटोची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. हनुमानजींना लाल रंग प्रिय आहे, त्यामुळे लाल रंगाची फुले, शेंदूर आणि वस्त्र अर्पण केले जातात. या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण आणि सुंदरकांडाचे पठण केले जाते. बुंदी किंवा लाडूंचा नैवेद्य दाखवला जातो. हनुमान जयंती हे असीम ऊर्जा, श्रद्धा आणि हनुमानाच्या रूपाने एक रक्षक मिळवण्याचा सण आहे.